इथल्या एका उमेदवारीनं अवघ्या देशाला धक्का दिलाय आणि ही उमेदवारी आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. बिहारचा 2 दशकांपासूनचे मुख्यमंत्री नितीश कुमार आता आपलं मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेवरती जाणार आहेत. त्यांच्या निर्णयानं अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निर्णयानंतर जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. नितीश कुमारांनी दिल्लीत जाऊ नये अशी मागणीही केली, पण तरीही शेवटी नितीश कुमारांचा निर्णय. त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये राज्यसभेचा अर्जही दाखल केला. पण जर मागे वळून पाहिलं तर बिहारमधल्या नेतृत्व बदलाची सुरुवात काही महिन्यांपूर्वीच झाली होती असं म्हणायला हरकत नाहीये. 2024 साली नितीश कुमारांच्या जनता दलानं एनडीएशी हातमिळवणी केली. गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभेच्या वेळी सुद्धा नितीश कुमार एनडीएचा घटक पक्ष म्हणूनच या निवडणुकांना सामोरे गेले. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच भाजपला बिहारमध्ये सर्वाधिक जागा म्हणजे 89 जागा मिळाल्या आणि बिहारमधील प्रमुख पक्ष असलेल्या जदयूला 85 जागा मिळाल्या आणि तो दुसऱ्या स्थानावरती येऊन पोहोचला. सर्वाधिक जागा निवडूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं, त्यामुळे सामान्यांना खरं तर त्यावेळेला आश्चर्यही वाटलं असेल. पण विरोधकांच्या गोटात मात्र त्यावेळेला वेगळंच बोललं जात होतं. नितीश कुमारांचं हे पद काही काळासाठीच असेल आणि नंतर भाजप इथे स्वतःचाच मुख्यमंत्री उभा करेल अशी चर्चा. आता नितीश कुमारांना दिल्लीत पाठवून भाजपला बिहारवरती वर्चस्व मिळवायचंय का? नितीश कुमार नंतर जेडीयूचं नेतृत्व बिहारमध्ये कोण करणार? या सर्वच प्रश्नांवरती आजच्या 0 आवरमध्ये आपण पुढे चर्चा करणार आहोत. पण याच अनुषंगाने आज आम्ही दुसरा प्रश्नही विचारलाय, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, भाजपने बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न करत नितीश कुमारांना दिल्लीत पाठवलं. तेजस्वी यादवांचा दावा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर व्यक्त व्हा.